हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. आणि ह्या चॅप्टरच्या शेवटच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं होतं की सीड जर्मिनेशन काय असतं. त्याच्या आधी आपण रिवाइज केला होता पाठीमागच्या लेक्चरचा भाग, तो म्हणजेच काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स आणि फ्लावरचे पार्ट्स कसे कसे असतात. त्याच्यानंतर डबल फर्टिलायझेशन आणि पॉलिनेशन, ह्या सगळ्याच्या सगळ्या डेफिनेशन आपण काय केल्या होत्या, रिवाइज केल्या होत्या. तर पटकन बघूयात काय असतं सीड जर्मिनेशन. सी, seed fall upon the ground when fruit break up and they germinate in the soil under the favorable condition. Zygote develops at the cost of the stored in endosperm of the seed, and thus the new plantlet is formed. It's called as a seed germination. बघा, जेव्हा झाडावरचं फळ पिकतं तेव्हा ते खाली पडतं. खाली पडल्यानंतर ते फुटतं आणि त्याच्यामधून भरपूर बिया इतरत्र विखुरल्या जातात. ह्या बिया जर फेवरेबल कंडिशन असेल तर ह्या जमिनीमध्ये रुजतात आणि ह्या बियांपासून एक नवीन रोपटं तयार होतं. हे रोपटं कसं तयार होतं, तर याच्यामध्ये झायगोट डेव्हलप होतो या बियांमधला, आणि तो डेव्हलप होण्यासाठी जे फूड पाहिजे, जे अन्न पाहिजे एनर्जीसाठी, ते कुठून मिळतं, तर ते मिळतं एंडोस्पर्म पासून. जे एंडोस्पर्म मध्ये फूड साठवलेलं असतं त्याचा वापर करून बिया अंकुरित होतात आणि नवीन रोपटं निर्माण होतं. शेतकरी ह्याच प्रोसेसचा वापर करतो आणि काय करतो, शेती करत असतो, लागवड करत असतो, नाही का. आणि त्याच्यामुळेच, ह्या शेतकऱ्यामुळेच आज आपण काय करू शकतो, जिवंत राहू शकतो. खाद्यपदार्थ आपल्याला तेच मिळवून देतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग, आणि ह्याच्यामध्ये काही प्रश्नांची उत्तर आपण घेतली होती. जसं की सेक्शुअल मॅच्युरिटी येत असताना कोणते असे हार्मोन आहे जे केमिकली आपल्याला काय करतात, बॅलन्स करतात. तर याच्यामध्ये हार्मोन्स आहे FSH आणि LH. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH आणि ल्युटेनायझिंग हार्मोन हे ब्रेन मध्ये सिक्रेट होतात, पिट्युटरी ग्लँड मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आर द हार्मोन सिक्रेटेड इन female ovaries, while the testosterone is the male hormone which is secreted in the testes, which is situated at scrotum of the male reproductive system. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न आपण बघितला होता की सेक्शुअल मॅच्युरिटी येत असताना कोणते हार्मोन रिस्पॉन्सिबल असतात, तर ते दोन हार्मोन FSH आणि LH. FSH बोले तो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH म्हणजे ल्युटेनायझिंग हार्मोन. आय एम रिपीटिंग these hormones name several times. It is because they are very 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 important. They are so essential that a 1 mark question can be asked from them. हे जे हार्मोन्स आहे यांची नावं मी वारंवार रिपीट करतोय, याचं कारण आहे हे अत्यंत महत्वपूर्ण आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही याची नोंद घ्यायची आहे आणि यांना लक्षात नवे पाठच ठेवायचा आहे. ठीक आहे. FSH LH पिट्युटरी ग्लँड मध्ये मेल आणि फिमेल दोघांमध्ये सिक्रेट होतात. त्याच्यानंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन फिमेल मध्ये सिक्रेट होतात, ओव्हरीज मध्ये, राईट. आणि टेस्टेस्टेरॉन टेस्टीज मध्ये सिक्रेट होतं. कुठे असतं ते, स्क्रोटम मध्ये. ते आहे मेल सेक्शुअल हार्मोन. मग फिमेल सेक्शुअल हार्मोन्स कोणते, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. आणि मेल सेक्स हार्मोन कोणतं, तर ते आहे कोण, टेस्टेस्टेरॉन. ठीक आहे. प्लीज रिमेंबर दॅट. हे सगळं आपलं शेवटच्या लेक्चरला झालं होतं. आणि आज आता आपण सुरुवात करणार आहोत ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. याच्या पहिले बघा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट म्हणजेच स्त्री आणि पुरुष यांच्या मिलनातून नवीन बाळाचा जन्म होतो. आता याच्यामध्ये दोन गॅमेट पार्टिसिपेट करतात, एक आहे मेल गॅमेट आणि दुसरा आहे फिमेल गॅमेट. क्रोमोझोमच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेल मध्ये असतात XY क्रोमोझोम, 23rd पेअर असते ही सेक्स क्रोमोझोमची. तर फिमेल मध्ये असते XX क्रोमोझोम, ही 23rd पेअर असते फिमेल मध्ये. ठीक आहे.
मग मेल कडून एक क्रोमोझोम पुढे येतो, फिमेल कडून एक क्रोमोझोम पुढे होतो आणि ह्याच्यामधून गॅमेट फॉर्मेशन होतं आणि काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, लेटर ऑन आपण बघूच गॅमेट फॉर्मेशन मध्ये काय आहे ते, फर्टिलायझेशन कसं होतं ते. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. very important. A 2-mark question or 3-mark question can be asked on this topic. ठीक आहे, बघा human male reproductive system. The diagram and its description is on your screen. Please see. Human male reproductive system. पहिले डायग्रामकडे लक्ष देऊ आपण, खालून वरती जाणार आहोत आपण, त्याच्यामुळे लक्षपूर्वक डायग्रामकडे बघा. सगळ्यात बॉटमला दिसतंय तुम्हाला पेनिस. पेनिस म्हणजे शिश्न सेंटरला. त्याच्यानंतर लेफ्ट हँड साइडला बघा, लेफ्ट हँड साइड ऑफ द डायग्राम स्क्रोटम. स्क्रोटम त्याच्या आतमध्ये बघा एपिडायमेसिस आणि त्याच्या आतमध्ये आहे टेस्टिस. रेड कलर व्हायलेट कलरचा जो पार्ट आहे जांभळ्या रंगाचा तो आहे टेस्टिस. हे तुम्हाला उजव्या बाजूला दिसेल, टेस्टिस नाव लिहिलेलं. ठीक आहे, त्याच्या बाहेर म्हणजे त्या टेस्टिसच्या वरती एक्झॅक्टली चिकटलेला आहे बघा एपिडायमेसिस. एपिडायमेसिस म्हणजे वृषणकोश. त्याच्यानंतर स्क्रोटम ज्याला कव्हर आहे ते काय, स्क्रोटम म्हणजे वृषणकोश. त्याच्यानंतर वरती आहे एपिडायमेसिस म्हणजे अधिवृषण. त्याच्यावरती आहे युरायनोजेनायटल डक्ट म्हणजे मूत्र जनन वाहिनी. त्याच्यावरती आहे बघा कॉपर्स ग्लँड. कॉपर्स ग्लँड बघा ही कुठे आहे, इजॅक्युलरी डक्टच्या खाली आहे. ठीक आहे, दिसतीये लाईन दिलेली आहे बघा तिथं. त्याच्यावरती बघा प्रोटेस्ट ग्लँड, वॉस डिफरन्स. वॉस डिफरन्स म्हणजे मूत्र वाहिनी, शुक्रवाहिनी. वॉस डिफरन्स म्हणजे शुक्रवाहिनी. त्याच्यानंतर बघा प्रोटेस्ट ग्लँड, पुरस्त्र ग्रंथी. देन कम्स सेमिनल वेसिकल, दॅट इज शुक्राशय, जिथं शुक्राणू सगळे साठवले जातात. त्याच्यानंतर सेंटरला वरती आहे बघा युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय. त्याच्यानंतर इजॅक्युलरी डक्ट म्हणजेच स्खलन वाहिनी, जिथून स्खलन केलं जातं, जिथून बाहेर टाकले जातात. आणि त्याच्यानंतर ती येते इजॅक्युलरी डक्ट म्हणजे पेनिस थ्रू आउट केलं जातं. ठीक आहे, तर ही आहे डायग्राम. नाउ प्लीज सी द डिस्क्रिप्शन. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन consists of testes, various ducts and glands. Testes are present in the scrotum outside the abdominal cavity. Testes contain numerous seminiferous tubules. Germinal epithelium present in the tubules divide by the meiosis to produce the sperm. Those sperms are sent forward through the various tubules. Sequence of those tubules are testes, vas deferens, epididymitis, vas deferens, ejaculatory duct, and urinogenital duct. As the sperms are pushed forward from one duct to the next, they become mature and able to fertilize the ovum. This is the description of human male reproductive system. बघा मित्रांनो, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कोणकोणते ऑर्गन्स, कोणकोणते पार्ट्स याच्यामध्ये असतात. तर याच्यामध्ये टेस्टिस, 2 testes are there. Testes are situated outside of the abdominal cavity. Testes are lie in a scrotum. म्हणजे टेस्टिसच्या वरती आवरण असतं स्क्रोटमचं. टेस्टिसच्या एक्झॅक्टली वरती त्याच्यावरती लाय असतं काय, तर एपिडायमेसिस. एपिडायमेसिस म्हणजे काय, तर वृषणकोश. इथे ऍक्च्युली हे काय होतात, वृषण तयार होत असतात, अधिवृषण तयार होत असतात. एपिडायमेसिस म्हणजे अधिवृषण, इथं वृषण तयार होत असतात. आता त्याच्यानंतर येतं स्क्रोटम, ज्याच्यामध्ये टेस्टिस आहे. नंतर इजॅक्युलरी डक्ट. इजॅक्युलरी डक्ट म्हणजे इथून ते बाहेर टाकले जातात. त्याच्यानंतर युरायनोजेनायटल डक्ट म्हणजे ते मूत्रजनन वाहिनीमध्ये आणले जातात. आणि फायनली पेनिस मधून ते एक्सक्रीट केले जातात. ठीक आहे, तर हा आहे त्यांचा सिक्वेन्स.
आता ह्याच्यामध्ये ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर टेस्टिस आहे. रिझन याचं असं आहे की टेस्टिस मध्ये स्पर्म्स तयार होण्यासाठी म्हणजे शुक्राणू तयार होण्यासाठी लो टेम्परेचरची गरज असते. यू नो दॅट द ह्युमन बॉडी टेम्परेचर इज 37 डिग्री सेल्सिअस आणि एवढ्या डिग्रीला हे जे स्पर्म्स आहे हे तयार नाही होत. मग म्हणून यांची जी रचना आहे, जे टेस्टिस आहे, डायग्राम मध्ये पण तुम्ही बघू शकता, 2 टेस्टिस आर देअर विच इज सिच्युएटेड इन द 2 स्क्रोटम्स, लेफ्ट अँड राईट साइड, राईट आहे, अराउंड द स्पिनिस. ह्याच्यामध्ये हे ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर इज लोअर दॅन दॅट ऑफ बॉडी टेम्परेचर. इथलं जे तापमान आहे ते कमी असतं. आणि इथून काय होतं बघा, स्पर्म जेव्हा क्रिएट होतात तेव्हा ते टेस्टिस मध्ये क्रिएट होतात. एपिडॅमेसिस मधून ते पुढे फॉरवर्ड केले जातात. त्याच्यानंतर वॉस डिफरन्स मध्ये येतात शुक्राणू वाहिनीमध्ये. वॉस डिफरन्स थ्रू ते कुठे पाठवले जातात, इजॅक्युलरी डक्ट मध्ये पाठवले जातात. इजॅक्युलरी डक्ट मधून ते युरायनोजेनेटिकल डक्ट आणि तिथून ते काय केले जातात, एक्सक्रीट केले जातात. असा तो सिक्वेन्स आहे. ठीक आहे. याच्यानंतरची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पण आहे बघा. सेमिनल व्हेसिकल्स सिक्रेट देअर सिक्रेशन इन इजॅक्युलरी डक्ट, whereas the protest gland and Cowper's gland secrete their secretion in urinogenital duct. आता सेमिनल व्हेसिकल म्हणजे शुक्राशय हे काय करतात, तर त्यांचं जे सिक्रेशन आहे ते काय करतात, ते इजॅक्युलरी डक्ट मध्ये सोडतात. इजॅक्युलरी डक्ट म्हणजे जिथून स्खलन केलं जातं. तर दुसरीकडे प्रोटेस्ट ग्लँड म्हणजे पुरस्थ ग्रंथी आणि कॉपर्स ग्लँड हे त्यांचं जे सिक्रेशन आहे ते डायरेक्टली युरायनोजेनेटल डक्ट म्हणजे मूत्रजनन वाहिनीमध्ये सोडतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. सीमन इज फॉर्म इन द of the sperm and secretion of all these gland semen is ejaculated out through the penis. आता या सगळ्यांचं मिक्सचर बनून म्हणजे काय, तर प्रोटेस्ट ग्लँड आणि कॉपर्स ग्लँड यांच्यामधून जे मिश्रण बाहेर पडतं ते इजॅक्युलरी डक्ट युरायनोजेनेटिकल डक्ट मध्ये येतं. आणि दुसरीकडं जे सीमन व्हेसिकल्स मधून येतं म्हणजे शुक्राशयामधून ते सुद्धा सीमन कशामध्ये येतात, तर ते इजॅक्युलरी डक्ट मध्ये येतात. कॉमनली यांच्यापासून जे तयार होतं ते येतं सीमन. सीमन म्हणजे वीर्य. आलं लक्षामध्ये. हे सीमन नंतर पेनिस थ्रू काय केलं जातं, बाहेर टाकलं जातं. आलं लक्षामध्ये. आता इथं एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये सगळ्या गोष्टी 2 टाइम्स आहेत, 2 आहेत. फक्त ह्या 3 गोष्टी सोडून, नंबर 1 तर स्क्रोटम, नंबर 2 युरायनोजेनेटल डक्ट आणि नंबर 3 पेनिस, ह्या एकच आहेत. ठीक आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, मग टेस्टिस आहे, वॉस डिफरन्स आहे, एपिडॅमेसिस आहे, इजॅक्युलरी डक्ट आहे, ह्या सगळ्या पेअर मध्ये आहेत, जोड्यांमध्ये आहे. तुम्ही डायग्राम पुन्हा एकदा बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सरप्राइजिंग फॅक्ट इज देअर. सी ऑन युअर स्क्रीन अ सरप्राइजिंग फॅक्ट. लेंथ of each epidiamesis is about 6 meter. Length of a sperm is about 60 micrometer. Such a small sperm has to cross a distance of approximately 6.5 meter while passing out the male reproductive system. Sperm needs large amount of energy. For this purpose, fructose is present in the semen. फॉर दॅट एनर्जी. बघा मित्रांनो, एपिडॅमेसिस हे जे अधिवृषण आहे ना, याची जी लांबी आहे ती 6 मीटर पर्यंत असते. आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता 6 मीटर पर्यंतची लांबी आहे. तर स्पर्म जो आहे हा खूप छोटा आहे. म्हणजे शुक्राणूची जी साईज आहे इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल अँड इट इज अबाउट ओनली 60 मायक्रोमीटर. खूप सूक्ष्म, ज्याला तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघू सुद्धा शकत नाही. मग हा एवढा छोटा शुक्राणू या इजॅक्युलरी एपिडॅमेसिस थ्रू जातो आणि शेवटी तो पेनिस थ्रू बाहेर पडतो. तर एवढं सगळं करत असताना त्याला 6.5 मीटर एवढं अंतर पार करावं लागतं. म्हणजे 60 मायक्रोमीटरच्या या शुक्राणूसाठी हे अंतर खूप मोठं झालं. ठीक आहे. मग एवढं अंतर पार करण्यासाठी त्याला कशाची गरज असते, तर प्रचंड एनर्जीची गरज असते. आणि ही एनर्जी त्याला कुठून सप्लाय होते, तर सीमन मध्ये फ्रुक्टोज प्रेझेंट असतं, जे त्याला एवढी शक्ती एवढी ताकद काय करून देतं, प्रदान करून देतं. आलं लक्षात मित्रांनो. मग ही आहे
मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, याच्यानंतर लगेच आपण बघणार आहे काय तर ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज ऑन युअर स्क्रीन. ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सगळ्यात पहिले डायग्राम बघू, बॉटम पासून टॉप पर्यंत. सगळ्यात बॉटमला आहे वजायना म्हणजे योनी. त्याच्यानंतर मिडलला आहे बघा युटेरस म्हणजे गर्भाशय. त्याच्यानंतर लेफ्ट हँड साइडला बघा तुम्हाला दिसेल ओव्हरी, राईट हँड साइडला दिसतीये. त्याच्यानंतर ओव्हिडक्ट. आणि हे सगळेचे सगळे पार्ट असतात हे ऍब्डोमिनल कॅव्हिटी म्हणजे उदरामध्येच असतात स्त्रीच्या. तर मेल मध्ये आपण बघितलं होतं की ज्या टेस्टीज आहे, स्क्रोटम आहे, हे शरीराच्या बाहेर म्हणजे ऍब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर असतं. फिमेल मध्ये मात्र ऍब्डोमिनल कॅव्हिटी मध्येच ह्या गोष्टी असतात. या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे ओव्हरी झालं, युटेरस झालं, वजायना आणि ओव्हिडक्ट. तर डिस्क्रिप्शन बघा, ऑल ऑर्गन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर इन ऍब्डोमिनल कॅव्हिटी. स्त्रियांमधले सगळेच्या सगळे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते कशामध्ये असतात, ऍब्डोमिनल कॅव्हिटी म्हणजे उदरामध्येच असतात. इट इन्क्लुड्स अ पेअर ऑफ ओव्हरीज, a pair of oviduct, single uterus and a vagina. Besides a pair of bulbourethral gland is present. But मित्रांनो इथं बघा हे पूर्वीचं छापलेलं पुस्तक आहे, त्याच्यामुळे bulbourethral ही ग्लँड नसून तिथं बार्थोलिन ग्लँड, बघा मी लिहिलेलं आहे तिथं बार्थोलिन ग्लँड ही प्रेझेंट असते, नॉट bulbourethral. So please keep in mind. Generally, every month, an ovum is released in abdominal cavity alternately from each ovary. Free end of oviduct is a funnel-like. An opening is present at the center of it. Oocytes enters in the oviduct through that opening. Cilia are present in inner surface of oviduct. This cilia push oocytes towards the uterus. बघा मित्रांनो, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले सगळेच्या सगळे जे ऑर्गन आहेत ते ऍब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये असतात म्हणजे उदरामध्ये असतात. कोण कोण आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आहे ऍब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये पेअर ऑफ ओव्हरीज. ओव्हरी म्हणजेच काय तर अंडाशय, म्हणजे अंडाशयाची जोडी एक लेफ्ट हँड साइडला एक राईट हँड साइडला डायग्राम मध्ये बघा. त्याच्यानंतर पेअर ऑफ ओव्हिडक्ट म्हणजेच काय तर अंड नलिका, जे अंडी ह्या ओव्हरी मध्ये तयार होतात त्यांना वाहून नेण्यासाठी काय असते तर ही ओव्हिडक्ट असते, अंड नलिका असते. ह्या सुद्धा दोन असतात. त्याच्यानंतर युटेरस, सिंगल युटेरस म्हणजे एकच गर्भाशय प्रेझेंट असतं. आणि त्याच्यानंतर वजायना इज ओनली अ सिंगल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा एक बार्थोलिन ग्लँड प्रेझेंट असते. याच्यानंतर बघा दर महिन्याला ओव्हरीज मधून काय केलं जातं, एक अंडपेशी एक ओसाइड काय केली जाते, सिक्रेट केली जाते. आता तुम्ही म्हणणार दोन ओव्हरीज आहे मग दोन्ही ओव्हरीज मधून एक एक का तर नाही, अल्टरनेटली इन ईच मंथ, प्रत्येक महिन्याला दोन पैकी एका ओव्हरी मधून काय केली जाते तर अंडपेशी सिक्रेट केली जाते. ह्या अंडपेशीला ओव्हिडक्ट जिथून सुरुवात होते ना तिथं फनेल लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणजे तिथं काय म्हणतात त्याला शिबल्यासारखं स्ट्रक्चर आहे. तिथून ही जी ओव्हिडक्ट आहे ती सुरुवात होते आणि ही जी अंडपेशी आहे ही कुठे आणून सोडली जाते तर युटेरस मध्ये आणून सोडली जाते, गर्भाशयामध्ये आणून सोडली जाते. जर तिथं स्पर्मचं एन्काउंटर झालं म्हणजे स्पर्म तिथं पोहोचला असेल तर तिथं त्याचं फलन घडून येतं. ठीक आहे, आणि प्रेग्नन्सी राहते त्या लेडीजला. पण जर ती फर्टाईल नाही झाली म्हणजेच तिथं ओव्हिडक्टद्वारे ओसाइट सोडले, अंडपेशी सोडली आणि जर ती फर्टिलाइज नाही झाली तर काय होतं, काही दिवसांनी ती काय होते तर एक्सक्रीट होते वजायना थ्रू. ठीक आहे, मग युटेरस आणि वजायना ह्या सिंगल असतात. तर पेअर्स मध्ये काय असतं तर पेअर ऑफ ओव्हरीज आणि पेअर ऑफ ओव्हिडक्ट हे असतात पेअर मध्ये. आलं लक्षामध्ये. तर ही आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आलं लक्षामध्ये. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या दोन्हीवरती तुम्हाला 2-2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, दोन्हीपैकी कोणावरही, एक तर मेल किंवा फिमेल. आलं लक्षामध्ये. तर तुम्हाला ऑर्गन्सची माहिती पाहिजे,
तुम्हाला कसं त्यांच्यामध्ये सिक्वेन्स असतो याची सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे. तर मग आजच्या लेक्चरला आपण काय शिकलो? आपण शिकलो बघा ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि ह्युमन female reproductive system. I hope all this you understand very well, right? So we will stop here and meet in a next lecture to see the next part of this chapter. But still, stay at home, stay healthy, and keep learning. Thank you.